नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर मी आहे सध्या नालासोपारामध्ये. कशा सर्व माहीत आहेत ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. तर आज आपण गावी चाललो आहे. डिसेंबरमध्ये दोन नवीन थांबे मिळालेत आपल्या संगमेश्वरला. एक आहे जामनगर एक्सप्रेस आणि एक पोरबंदर एक्सप्रेस. तर आज जामनगर एक्सप्रेसचा प्रवास असणार आहे. जामनगर ते तिरुवनंतपुरम असं ही गाडी चालते. तर त्याचा थांबा आहे 10:05 वसई आणि 3:30 वाजता संगमेश्वर. तर त्या गाडीने आजचा प्रवास आहे. तर चला, या गाडीचे डिटेल्स आणि बाकीचा प्रवास या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. सध्या तरी मी आहे आता नालासोपारामध्ये. इथून आपल्याला वसईला जायचं आहे आणि तिथून मग ट्रेन पकडायची. चला, तर इथून ओला रिक्षाच मागवलं आहे, कारण इथून प्रवास जरा ट्रेनने करण्यापेक्षा म्हटलं डायरेक्टली ओलानेच जाऊ, कारण सकाळी खूप गर्दी असते ट्रेनला. चला, वसईला प्लॅटफॉर्म क्रमांक 7वरती आपली गाडी येणार आहे वेळेमध्ये. आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 7वर एवढी जी गर्दी दिसते ना, ही ॲक्च्युली दिवा गाडीसाठी पण आहे. 8:30 वाजता बोईसरवरून निघणारी जी दिवा गाडी असते ती 9:45 7 किंवा 6 नंबर प्लॅटफॉर्मवर लागते वसईला. 19578 जामनगर तिरुनेवेली. आज गाडी आपली बरोबर 7वरतीच लागते. तर इथे आहे ना 9:25 वसई दिवा पण असते. तर मग त्या गाडीचं कसं असतं, एकतर 7वर किंवा मग 6वर. तर आज 6वर दिवा गाडी लागेल आणि 7वर जामनगर एक्सप्रेस. या गाडीला आहे ना पाठी 2 आणि पुढे 2 असे 4 जनरल डबे असतात. काल रात्री जामनगरवरून 9:30 वाजता ही गाडी निघाले आणि उद्या संध्याकाळी 6:30 वाजता तिरुनेवेलीला निघेल. म्हणजे साधारण एक 3 दिवसाचा प्रवास करत ही गाडी पूर्ण जात असते. तर संगमेश्वर स्टॉप पण आपला डिसेंबर 2025पासूनच झाला आहे. तर म्हटलं तुमच्यापर्यंत सर्वांपर्यंत ही माहिती असावी, त्यासाठी आपण या गाडीने आज प्रवास करतो आहे. या गाडीने प्रवास करायचा विचार करताय ना, तर शुक्रवार आणि शनिवारी सकाळी 10:05 वसईवरून ही गाडी आहे आणि संगमेश्वरला 3:30 टायमिंग आहे दुपारचा. म्हणजे 6-7 तासामध्ये आपण संगमेश्वरला पोचू शकतो. आणि रविवारी पण गाडी आहे पोरबंदर, तर तिचा प्रवास आपण काहीतरी करूच. तर सध्या तरी चाललो आहे जामनगरने. आजचा प्रवास कसा असणार आहे तो या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तुम्हाला. गर्दी बऱ्यापैकी आहे. आता जनरल डब्याची परिस्थिती माहिती नाही, पूर्ण तर खालीच दिसते. आणि इकडे वसई दिवा. आय थिंक ही बोईसरवरूनच गाडी आहे जी पुढे दिव्याला डायरेक्टली जाते. या बाजूला इकडे मेमू आलेली आहे 6103. गर्दी बघा किती आहे दिव्याला जायला. सकाळी मुंबईला प्रवास करणं आहे ना, सकाळ संध्याकाळ, म्हणजे मोठा टास्क असतो. ऑलरेडी गाडी बोईसरवरून येते ना, त्यामुळे ऑलरेडी गर्दी असतेच आणि वसईला भरपूर होते. इकडे फर्स्ट क्लास आहे आणि पाठी इकडे महिला आहे आणि मग पाठी सेकंड क्लास. चला, जनरलला एवढी गर्दी नाही आहे, म्हणजे चढू शकतो आहे. पॅक आहे बऱ्यापैकी, म्हणजे बसलेले आहेत लोक. हा जनरल डबा बघा, पूर्ण तसं बघितलं तर खालीच आहे. आपली S6मध्ये तिकीट आहे. उतरणारे पण भरपूर आहेत.
10:15 झालेत आणि आपण वसई सोडली. आणि या बाजूला मुंबईची लाईफलाईन, मुंबईची लोकल. भिवंडी रोड आला आहे. तर भिवंडी रोड असं काय ऑफिशियल स्टॉप नाही आहे या गाडीचा. ही गाडी एकदा वसईवरून निघाली की पनवेल, त्याच्यानंतर संगमेश्वर, मग रत्नागिरी आणि मग पुढे पुढे स्टॉप घेत जाते. म्हणजे संगमेश्वरपर्यंत आपल्याला या गाडीचा एकच स्टॉप आहे पनवेल, जो की अराऊंड 11:30च्या आसपास ही गाडी पनवेलला जाते. अकरा वाजून 38 मिनटं झालेत. आपण आलो आहे पनवेलला. अकरा वाजून 50 मिनटं झालेत. फायनली गाडी निघाली. एक साधारण 20 मिनटं गाडी उशीर आहे. आणि आता इथून गाडी निघाली तिथे थांबणार संगमेश्वरला. फास्ट आहे, एक्सप्रेस आहे. ॲक्च्युली पहिली गाडी इथून रत्नागिरीलाच थांबायची. डिसेंबर 2025पासून आपल्याला संगमेश्वर हा एक स्टॉप मिळाला आहे. बऱ्याच जणांचे प्रयत्न त्याच्यामध्ये होते. तर फायनली जामनगर आणि पोरबंदर अशा 2 गाड्यांना तो थांबा मिळाला आहे. तर शुक्रवार शनिवार आपली ही जामनगर आज आपण पकडली ती, आणि रविवारी पोरबंदर अशी 10:05 वसईवरून ही गाडी आहे. चला, चा प्रवास फास्ट असणार आहे. 3:30चा ऑफिशियल टायमिंग आहे संगमेश्वरचा, पण आज 20 मिनटं उशीर आहे. तर मला वाटतं 4 वाजेपर्यंत तरी आपण पोहोचलं पाहिजे. बघूया प्रवास कसा होतो. पनवेल आपण जस्ट सोडलं आहे आणि रिझर्वेशन डबा बघा पूर्ण खाली आहे. म्हणजे हे भरणार कधी काय माहिती. ऑनलाईन तर पूर्ण एकदम पॅक गाडी दाखवत होती. पूर्ण डबे खाली आहेत. म्हणजे मला वाटतं तिकडे पहिला बसले आहेत, मध्ये 4 पूर्ण कंपार्टमेंट खालीच आहेत. या गाडीला स्पेशल अशी पॅन्ट्री आहे. म्हणजे नाश्ता आणि जेवणाची जी काही सोय आहे ते छान प्रकारे आहे. पण आपण घरातून टिफिन आणलं आहे. तर आता ऑन द वेमध्ये काही एखादा स्टॉप लागला तर लागेल क्रॉसिंगसाठी वगैरे, नाही तर मग डायरेक्ट संगमेश्वर आहे. तर जेवून घेऊया. मयुरीने सकाळी उठून जरा टिफिन बनवलं आहे. अंड्याचा पोळा आणि चपाती. चला ट्रेनमध्ये जेवायला दुपारचं जेवण. जेवण घेऊ, मग एका तास झोपलं तर झोपतो. तोपर्यंत आपलं संगमेश्वर येईलच. ट्रेनचा स्पीड बघा किती आहे. 106-107चा स्पीड आहे. आणि मला वाटतं माणगाव वीरपर्यंत असंच राहील, कारण डबल पटरी आहे ना. त्याच्यानंतर झाला तर थोडासा स्लो होईल. चला, जेवण वगैरे मस्त झालं आहे. 12:40 झाले आहेत. आता थोडा आराम करूया. तिकडे बाजूला बघताय मुंबई गोवा हायवे. दुपारचा 1 वाजला आहे. रोहाला आलो आहे. तर रोहा काय स्टॉप नाही आहे, पण गाडी स्लो झाली आहे. थांबणार तर नाही. इकडे सगळं काम चालू आहे प्लॅटफॉर्मचं. करंजवाडीला क्रॉसिंगसाठी गाडी थांबली होती. ऑफिशियल काही स्टॉप असं नाही आहे. आता निघालो पुढे. उशिरा चालले आहे बऱ्यापैकी. 1.5 तास उशिरा आहे गाडी. अशीच चालली तर 4:15-4:30 वाजतील संगमेश्वरला पोचायला.
ट्रेनमध्ये आहे. ट्रेनमध्ये 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 गावी 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 आईला भेटून येतो. ती म्हणते बाय करायचं मला. अरे सकाळी उठली नव्हती ना तू, मग तू उठली नव्हती ना. काय हां अशी रडत होती. हां हां बाय. मयुरीशी बोलता बोलता खेळला आलो आहे. आणि ही जी गाडी बघतोय ना ही सावंतवाडी दिवा एक्सप्रेससाठी आहे. ट्रेनने आता स्पीड पकडला आहे. 113 114वर चालले एकदम सुसाट. अशी चालली तर म्हटलं तर मगाशी 2-3 तासात आलो असतो. या बाजूला इकडे दिसते ना ही जगबुडी नदी. खेडची जगबुडी आणि चिपळूणची वाशिष्ठी नंतर एकत्र मिळतात. अंजनी सोडलं ना की पुढे एक बोगदा येतो. तर त्या ठिकाणी जगबुडी आणि वाशिष्ठी नदींचा संगम आहे. तर आता आपण तो बोगदा सोडला आहे आणि चिपळूणच्या दिशेने निघालो. तर आता बाजूला जी नदी आहे ना ती वाशिष्ठी नदी आहे. जगबुडी नदी आपण आता सोडली. वरती तिकडे दिसतोय ना तो आहे परशुराम घाट. तो बघा डोंगरामध्ये. चिपळूणला आपण पोचतोय. हा बघा इथून परशुराम घाट सुरू होतो आणि इथूनच राईट बाजूने गुहागरला जायला पण रस्ता आहे. मुंबई गोवा हायवे. 2:59 म्हणजे 3 वाजलेत. आपण आलो आहे चिपळूणला. चिपळूणला असं काही ऑफिशियल थांबा तर नाही आहे पण बहुतेक आपली ट्रेन थांबते. हे बघा चिपळूणचे वडापाववाले लगेच आलेत. त्यांना माहिती आहे वाटतं ही ट्रेन क्रॉसिंगसाठी ते थांबते. ॲक्च्युली मला वाटतं सावंतवाडी दिवा पॅसेंजर आहे ती अजून आलेली नाही. आज उशीर आहे तर तिचंच क्रॉसिंग असण्याचे चान्सेस आहेत. चला चिपळूण सोडलेलं आहे 3:15 4 वाजेपर्यंत आपण संगमेश्वरला पोहोचू असं वाटतंय. वाशिष्ठी नदी 3:25 झाले. आता सावर्डे येईल. 5 मिनटात कामथे आलं आणि 5 मिनटात सावर्डे. पुढे 10 मिनटात संगमेश्वर यायला वाटतं. 113चा स्पीड कंटिन्यू आहे. 113 112चा स्पीड आहे. आरवलीला पण गाडी थांबलीच. परत एक क्रॉसिंग आहे.
कसली धूल उडवत गेली गाडी एकदम स्पीडमध्ये. आता आपली गाडी निघेल लगेचच आरवली स्टेशन सोडल्यानंतर बोगदा आहे. तो बोगदा क्रॉस केला की मग कडवाई, परत बोगदा क्रॉस केला की मग संगमेश्वर. क्रॉसिंगसाठी आता शेवटला बराच वेळ थांबते. करंजवाडीला थांबली, चिपळूणला थांबली, आता आरवलीला थांबले. आता कडवाईला थांबू दे नको, डायरेक्ट संगमेश्वरला तरी जाऊ दे. 4ला 10 मिनटं आहेत. ऑफिशियल टायमिंग आहे 3:30 संगमेश्वरचा. तर आता तरी 20 मिनटं उशीर आहे. म्हणजे मला वाटतं अजून पण आपल्याला 20 मिनटं तरी लागतील. म्हणजे एक अर्धा पाऊण तास उशीर आहे गाडी. पण ठीक आहे, प्रवासाच्या हिशोबाने म्हटलं तर सकाळी 10 ते 4 6 तासात आपण संगमेश्वरला आलो. चांगलं आहे. जरा आरवली रोडमध्ये राहणारे आपले कोण सबस्क्रायबर आहेत त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. चला आता आपला पुढचा प्रवास सुरू झाला आहे संगमेश्वरच्या दिशेने. आरवलीवाले चान्स घेऊ शकतात. म्हणजे चिपळूण आरवलीने तर कुठेतरी आसपास ही ट्रेन क्रॉसिंगसाठी थांबतच असेल. चला आता 2 बोगदे क्रॉस करायचे आहेत, मग संगमेश्वर येईल. पाठच्या जनरल डब्यामध्ये राहुल पण आहे. तर भेटगाठ झाली तर संगमेश्वरला होईल. फक्त बाय बाय, कारण खूप पाठच्या डब्याला एकदम जनरल डब्याला मगाशी फोन आलेला. बघूया त्याची भेटगाठ होते का. संगमेश्वरला संदेश पण भेटला तर भेटेल. बघूया सगळ्यांची भेट घेत गावी जाऊया. सध्या तरी आता इथे आपल्याला बोगदा लागेल. लगेच आरवली स्टेशन सोडलं की लगेचच बोगदा लागतो. कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे आठवणीतला. कुठल्याही ऋतूत या तुम्ही. बाजूला अजून झरे आहेत. चला जावा सावकाश, भेटू परत काहीतरी. चला सकाळपासून ज्याची वाट बघत होतो तिकडे पोचलो. असा आपला हा जामनगर एक्सप्रेसचा प्रवास संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनमध्ये थांबतो आहे. ट्रेन पुढे जाईल. बाकीचे जे आहेत त्यांचा सुखाचा प्रवास होऊ दे. संगमेश्वर रोड इथे आलं की एक वेगळंच सुख आहे. आपलं गाव ते आपलं गाव शेवटी. आपण पुढे जाणार बहुतेक भरपूर. 6वा डब्बा आहे आपला. शेवटच्यातला शेवटचा डब्बा आहेस की. अच्छा सेकंड लास्ट. ठीक आहे. राहुल दरवाजावर थांबला आहे. बघूया. तिथेच थांबलो आहे बघ. हा रेड टी शर्ट आहे निखिलवाला. चल बाय. चला गाडी निघाली, बाहेर जाऊया. चला संगमेश्वरला तर आलो आहे. रावल्याची भेट झाली. आता संदेश येतो आहे. संदेश आपल्याला संगमेश्वर बस स्टॉपपर्यंत सोडेल बसस्थानकामध्ये. हा पूर्ण परिसर. नमस्कार. तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही. अरे थँक्यू. गाव कोणतं तुमचं? मी कुर्दुंडा. कुर्दुंडा जय. तुम्ही खातीपुरा एक्सप्रेसने. हो 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 खाटीवरती धावत गेलेलो प्रवास. निखिल होतं ना. निखिल होतं सोबत. हो सगळे बघतो. धन्यवाद. थँक्यू. कसे बरे? होय होय. आता काय सहज गावी?
हा क्रिकेटच्या मॅचेस आहेत उद्या हा आज ठीक आहे चल. संदेश फायनली संदेश आलाय. आम्ही बोसके घेऊन आता उतरलोय. सोडायला आलाय भाऊ. कोचकी मुंबईला न्यायची असतात. हा माणूस मुंबईवरून कोचकी भरून भरून गावाला आणतो. आई आहे ना गावाला आई आहे. मग पूर्वी न्यायाचे गावावरून कोचकी. नाही अजून मी पण नेतो. तांदळाची मोठकी नेतो. आता मुंबई पण हो मग झालंय ना. असं कुठं जायचं कुठं. चला तुम्हाला सोडतो. अच्छा खास सोडायला आला भाऊ. माझ्या फोनवर बोलता बोलतो सोडायला येतो. आज मूडमध्ये एकदम संगमेश्वर पर्यंत. चालेल चल. लालपरी आली मुंबई रत्नागिरी. संदेशने मार्केटमधून आणलंय. रोड वगैरे चकाचक झाले जातात इकडे डिंगणी आणि हे मार्केट पूर्ण सन्नाट आहे. बुधवारचा आलात इकडे काय बघा. हां आता एकदम सन्नाट आहे. माणूस दिसत नाही. ही सिस्टम तुम्हाला कशी वाटते. धूळ उडू नये म्हणून पाणी. वा चांगलं आहे काहीतरी इंटरेस्टिंग. हे बघा पण हे किती वेळा पाणी मारावं लागायचं. 1 तासात पाणी सुकत होऊन जात असेल पूर्ण. परत धूळ उडत असेल. काय फायदा. वेस्ट ऑफ मनी नाही तर काय. हां हां हॅट्स ऑफ. चला संदेश भेटला तर जाता जाता म्हटलेलं जरा काहीतरी नाश्ता करू. तर संदेश खास जेवायलाच घेऊन आला. जेवायला खास आपल्या संगमेश्वरमध्ये हां एक नवीन हॉटेल सुरू झालं आहे. दळी यांचं आपले मित्र आहे. ओके हॉटेल तर्री म्हणून. तर्री. मिसळचं दुकान होतं. तर आता थोडंसं हां पुढे आलो संगमेश्वर सोडून टुवर्ड्स गोव्याच्या बाजूला. हां संगमेश्वरपासून 1 किलोमीटर पकड साधारण अंदाजे हार्डली 5 मिनिटं पण नाही लागत हो. बाईकने. म्हणजे तुम्ही तिकडे संगमेश्वर आहे. संगमेश्वरून येताय तर उजव्या बाजूला आणि संगमेश्वरकडे जाताय तर डाव्या बाजूला. इकडे समोर बघा हॉटेल तर्री करून आहे. तर आज आपण जरा जस्ट नाश्ता करताय. आता जेवणच जाऊया. कोंबडी वडे खास. भारी असतं जेवण. मी आलो आहे. होय ना भारी. म्हणून म्हटलं अविनाशला काय कुठे न्यायचं तर इकडेच आणलं मग. खास. ओके चला जेवायला या. चला तर्री मिसळमध्ये खाल्लेलं. आता निघालो आहे घरी. तर मी जाणार होतो बसने. तर पुढचा जो प्रवास आहे संदेश सोडतोयस ना. होय होय सोडतात. म्हटलं गावाला एवढ्या दिवसाने आला आहे. हां आपलं सोडतो. ओके संदेशवाला आहेस ना. होय संदेश आता घरी सोडतोय आपल्याला. चला अर्धा पाऊण तासामध्ये पोहोचू घरी. चहा पाणी करू. काय थांबणार नाही म्हणतोय. निघायचं लगेच निघेल. या बाजूला इकडे मुंबई गोवा हायवे आपण सोडतोय शास्त्री पूल. आणि इथून हा फाटा गेला आतमध्ये आपल्या गावाकडे. शृंगारपूर नायरी निवळी नेरदवाडी बरीचशी गावं आहेत. चला फायनली घरी पोचलो सनसेटच्या वेळी. मस्त. ॲक्च्युली हा टायमिंग असतो ना संदेश खूप मस्त असतो. बरं वरती आहोत ना. हां आणि बऱ्याचशा माझ्या व्हिडिओ ह्या टायमिंगला एंड असतात दिवसभराच्या. कारण हा जो टायमिंग असतो खूप भारी वाटतं. समोर शेवग्याच्या झाडाला शेंगा काय लागल्या आहेत. बाप रे. हो तयार नाही झाले पण अजून. ये आठवण येणे. 26 जानेवारीकडे मला वाटतं चांगल्या तयार होतील. किती लागल्या म्हणजे तो ही फांत अशी ही आली लोंबकायला आली खाली. भरपूर लागलाय. तयार होतील 10-1 दिवसात तयार होतील. तुमचे जावई ना हरेकर. दिनेश हरेकर. दिनादा. हा मामी फडकले. मी थोडस इकडे पण मी तो ओळखतात. वहिनी ओळखते. तुम्ही ओळखत ना. आता ओळख दाखवेल. झाली बघ आता. आता ओळख झाली. चल जा सावकाश जा. बस भेटेल. बस येईल. आपली आली नाही अजून. बस भेटेल रस्त्याला. सावकाश जा. हां चला. हो घरी नाही इथूनच आला सोडायला तो. मी मुंबईत ना आलो. बाबू तुमच्या इथे भेटला संगमेश्वरात. म्हटलं सोडतो. बरं चल चल फोन कर चल.
चला मंडळी, जास्त वेळ काय बसला नाही संदेश, सहज आलेला. पहिलं तर बोलला की डेपोमध्ये जाऊया, तिकडे सोडतो तुला. आणि मग तिकडे नाश्ता वगैरे केला, तर नाश्ता कसलं जेवणच झालं. ते जेवण केलं त्याच्यानंतर म्हणतो की घरीच सोडतो. बोललो चल. तर मग घरात आला, चहा पण नाही घेतली, पाणी प्यायला थोडं, आणि बोलतो जातो. उद्या आलं तर येईल बहुतेक, बघूया. उद्या थोडंसं असं क्रिकेटच्या मॅचेस वगैरे आहेत, तिकडे आला तर येईल. चला जरा फ्रेश वगैरे मस्त होऊ. मस्त प्रवास झाला आजचा. गाडी पण टायमात आली. त्याच्यानंतर संदेश पण आला, त्याच्याशी पण जरा गप्पा गोष्टी झाला, तो घरी सोडायला पण आला. असा ओव्हरऑल छान मस्त प्रवास झाला. चहा घेऊया आता. आईने चहा ठेवलेली, पण बोलतो नाही जातो. चला मंडळी, संदेश पण गेला आहे. चहा पण घेतली नाही, बोलतो नको, कारण मगाशी जरा जेवणच झालं, त्याच्यानंतर तर चहा नको लगेच. तर आता मी चहा घेतो. चहा घेऊन आले आई. मग आज कुठे गेल्यात? लाकडं चालू झाली. अच्छा. आता कसं आहे, जरा लाकडं वगैरे जमवायला चालू करतील पावसाळ्यासाठी. तर पावसाळ्यासाठी पण उन्हाळ्यासाठी पण थोडीफार. चला संध्याकाळ झाले, मस्त प्रवास झाला आहे. तर आता जरा फ्रेश वगैरे होणार, आज लवकर झोपणार. तर तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे हा व्हिडिओ थांबूया. वसईकरांसाठी खास ट्रेन आहे, चांगली ट्रेन आहे. जर तिकडून येत आहे तर शुक्रवार शनिवार रविवार 10:05 शुक्रवार शनिवारी ही जामनगर गाडी असते, जामनगर तिरुनेलवेली. आणि संडेला सकाळी 10:05 पोरबंदर असते. तर अशा ह्या 2 गाड्या आहेत. तर नक्कीच येत आहे तर या गाडीने पण तुम्ही येऊ शकताय. म्हणजे अजून तरी खाली गाडी होती, पुढे माझी माहिती नाही कशी असेल काय असेल, पण सध्या तरी सगळ्यांना माहिती पडण्यासाठी हा खास एक व्हिडिओ होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय करे. बाय बाय. बाय बाय.